सोलापुरात वटसावित्रीचा सण उत्साहात साजरा. महिलांची वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गर्दी. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व दामले वस्ती मुळेगाव रोड येथे वडाच्या झाडाची पूजा करत असताना महिला भगिनींनी गर्दी केली. खरं तर वटपौर्णिमा हा सण पेरणीच्या काळात येतो. पावसाळा लागल्यानंतरच येतो. पावसाळ्याच्या तोंडावर सर्वत्र बिया टोचून ती धरती सजवण्यासाठी, वृक्ष लागवड करण्यासाठी हा सण असेल. परंतु नवऱ्याच्या गुलामगिरीला पावित्र्य भासून तिला बंदिस्त करू पाहणाऱ्या ब्राह्मणी छावणीला उद्ध्वस्त केलं पाहिजे. नवऱ्याचा आणि तिच्या वृक्ष पूजनाचा काहीही संबंध नाही आणि पुन्हा तिला तू निसर्गाची, नवसृजनाची, नवनिर्मितीची आद्यकर्ती होतीस ही प्रेरणा दिली पाहिजे. हे आत्मभान दिलं पाहिजे. म्हणून वटसावित्रीचा सण. खरं तर वटपौर्णिमा कुणा सावित्रीचा सण नाही, तर तो समस्त स्त्री जातीच्या वृक्षारोपणाचा सण. सावित्री आणि सत्यवानाची कथा ही नंतर घुसवलेली आहे. नवऱ्याच्या नावानं वड पूजनाला, या कृतीला आपण विधायक नकार दिला पाहिजे. त्या दिवशी स्त्रियांनी भरपूर झाडे, रोपे लावावीत. वृक्ष लागवडीचा उत्सव साजरा करावा. पण हे मिथक वटवृक्षाची का बांधलं गेलं आहे? दीर्घकाळ टिकणारे झाड स्त्रिया त्या काळी लावत असाव्यात. वडाचं झाड हे कृषी मायेचा सण म्हणून त्या काळी सार्वजनिकरित्या उत्सव म्हणून लावला जात असावा. वडाचं झाड लावण्याचा हा सण त्या काळी कोणाला कोण्या गणात साजरा केला गेला असावा. यातूनच पुढे पितृसत्तेने सर्वाधिक प्रिय असणाऱ्या वडाच्या झाडाचा संबंध सर्वाधिक प्रिय असणाऱ्या नवऱ्याशी बांधून दिला. 7 जन्म एकाच व्यक्तीशी त्याला न विचारता मनानेच बांधील होण्याच्या कृतीला नकार द्यायला आणि विरोध करायला स्त्रियांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज, अजमेर शेख, सोलापूर. जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.